जेव्हा आपण नवीन यूट्यूबर असतो तर नवीन यूट्यूबर असताना आपलं ध्येय इतकंच असतं की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम हा लवकरात लवकर कंप्लीट करून आपला चॅनल हा लवकरात लवकर मॉनिटाईज झाला म्हणजे आपलं लवकरात लवकर पेमेंट चालू होईल। पण खरी रिअलिस्टिक स्टोरी वेगळीच आहे, कारण मॉनिटाईज करताना फक्त 1K सबस्क्रायबर 4000 वॉच टाइम कंप्लीट करणं इतकंच नसतं। कारण जे मी 4 कॅटेगरीमध्ये चॅनल चालू केल्यानंतर 1000 सबस्क्रायबर 4000 वॉच टाइम हा माझा इझिली कंप्लीट झाला। तो इझिली कंप्लीट कसा झाला तर मी रेग्युलर जे एक्सपिरियन्स घेत आली, ज्या म्हणजे पुढे पुढे जाताना ज्या काही गोष्टी एक्सपिरियन्स येत गेल्या त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मी काय केलं, माझे 1000 सबस्क्रायबर 4000 वॉच टाइम हा वारंवार कंप्लीट करत गेले। पण तुम्हाला खोटं वाटेल का मी 4 वेळेस चॅनल म्हणजे कॅटेगरी चेंज केली। का चेंज केली तर प्रत्येक वेळेस मॉनिटायझेशनला अप्लाय केल्यानंतर मला माहीत पण नव्हतं की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे माझं मॉनिटायझेशन हे रिजेक्ट होणार किंवा मला परत रीअप्लाय करावं लागणार। तर तुम्हाला सांगते फक्त प्रॉब्लेम इतकाच होता की मला स्वतःला मीडियासमोर आणायचं नव्हतं, म्हणून मी अशा चॅनल कॅटेगरी शोधत राहिली की ज्यामुळे फक्त माझं यूट्यूबवरती चॅनल म्हणजे मॉनिटाईज होईल चॅनल आणि मला एक पेमेंट चालू होईल, माझं एक नाव तयार होईल। पण त्या नादामध्ये मी काय केलं, माझं स्वतःचं 1 वर्ष म्हणजे वेस्ट केलं पूर्ण। आणि ते 1 वर्ष वेस्ट केल्यानंतर मला इतकं फ्रस्ट्रेशन आलं ना, तुम्हाला सांगते की मी डायरेक्ट यूट्यूब चॅनल सोडण्याचा विचार केला। तर मला मी हा व्हिडिओ त्यासाठीच घेऊन आलेली आहे की जे नवीन यूट्यूबर आहे का त्यांनी म्हणजे मला माहीत असतं की नवीन यूट्यूबर किती मेहनत घेत असतो 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम कंप्लीट करण्यासाठी, कारण मी स्वतः ती घेतलेली होती। तर आपण ते केल्यानंतर पण जेव्हा आपण मॉनिटायझेशन अप्लाय करतो आपल्याला माहीत पण नसतं, आपल्याला वाटतं आपण खूप मेहनत घेत आहोत, आपण स्वतःच्या व्हिडिओमध्ये पूर्ण क्रेडिट देत आहोत। पण यूट्यूबच्या पॉलिसी अशा आहेत का त्या पॉलिसी आपल्याला माहीत नसतं आणि त्यामुळे आपलं मॉनिटायझेशन काय होतं, वारंवार हे रिजेक्ट होतं। आणि एकदा दोनदा रिजेक्ट झाल्यानंतर ठीक आहे, एकदा रिजेक्ट झालं तर आपल्याला परत 1 महिन्यानंतर अप्लाय करता येतं, परत दुसऱ्यांदा रिजेक्ट झालं तरी 1 महिन्यानंतर येतं। पण जर सेकंड टाइम आपलं मॉनिटायझेशन रिजेक्ट झालं तर आपल्याला 3-3 महिने वेट करावं लागतं आणि त्या 3 महिन्यात आपल्या स्वतःमध्ये पेशन्स ठेवणं म्हणजे खूप अवघड काम असतं। तर तुम्हाला सांगते तर मी चॅनलमध्ये म्हणजे मला स्वतःला माहीत नव्हतं की ह्या गोष्टींमुळे माझा चॅनल हा वारंवार मॉनिटायझेशनला रिजेक्ट होईल। पण त्यानंतर मी जी गोष्ट शिकले की नाही, आता सगळ्या कॅटेगरी साईडला ठेवायच्या आणि सगळ्या कॅटेगरी सोडल्यानंतर आपल्याला ज्या गोष्टीत आनंद आहे, भलेही त्यासाठी आपल्याला लोकांनी नावं ठेवले तरी चालेल, आपण काही चुकीचं काम करत नाही, तर आपल्याला योग्य काम करून आपल्याला आपली स्वतःची ओळख निर्माण करायची आहे आणि त्याने आपल्या चॅनल काय करायचं आहे, मॉनिटाईज करायचं आहे। पण मॉनिटाईज करायच्या स्टेपपर्यंत येईपर्यंत मी तुम्हाला सांगते का पहिल्यांदा मी कॅटेगरी चॉईस केली की स्टोरी चॅनल बनवायची, कारण मला माहिती होतं का मला काइंड मास्टरमध्ये स्टोरी खूप छान बनवता येते किंवा मी तो कंटेंट खूप लवकर सर्च करेन। पण तुम्हाला सांगते तुम्हाला विश्वास पण बसणार नाही की मी व्हिडिओ बनवायचे काइंड मास्टरमध्ये, त्याला एडिट करायचे, त्याला आवाज द्यायचे, 1 दिवस पण वेस्ट करायचे नाही स्वतःला, म्हणजे इतका त्रास घेऊन पण घरातलं सगळं काम आवरून पण व्हिडिओ बनवायचे। ते व्हिडिओ मी जवळपास 3 महिने टाकले। 3 महिने टाकल्यानंतर माझा 1000 सबस्क्रायबर 4000 वॉच टाइम हा कंप्लीट झाला। कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा मी मॉनिटायझेशनला नवीन सुरुवातीला असताना अप्लाय केलं तर तुम्हाला सांगते माहीत पण नसेल, जेव्हा मला व्हिडिओला ते कॉपीराईट आलं पण नाही, पण मला व्हिडिओला काय आलं, रियूज कंटेंट आलं। आता रियूज कंटेंट का आलं तुम्हाला सांगते, तर मला म्हणजे मी एक स्टोरी टाकलेली होती, त्या स्टोरीचा काही कुठला संबंध नव्हता, मी मेनली ChatGPT यूज करायचे किंवा गुगल यूज करायचे, तरी त्या एका स्टोरीवरती ज्याचा काही संबंध नव्हता तरी त्या म्हणजे एक पार्ट होता त्या स्टोरी, मला त्या पार्टवरती कॉपीराईट आलेलं होतं आणि त्या कॉपीराईटमुळे माझा चॅनल हा मॉनिटायझेशनला रिजेक्ट झाला। म्हणजे माझ्यासाठी इतकं शॉकिंग होतं की एका छोट्या गोष्टीमुळे माझा चॅनल हा मॉनिटायझेशनला रिजेक्ट होईल। तर त्यानंतर मी फ्रस्ट्रेशनमध्ये येऊन डायरेक्ट चॅनल कॅटेगरी चेंज केली। चॅनल कॅटेगरी ही चेंज केली की मी परत नंतर सणावारांची माहिती सांगण्याचा चॅनल चालू केला। आता सणावारांची माहिती चालू केल्यानंतर काय केलं, मी काही ठिकाणी म्हणजे ब्लॉग टाकले किंवा काही ठिकाणी गुगलवरून घेतलेला म्हणजे इमेज टाकल्या। आता तुम्हाला सांगते गुगलवरती आपल्याला कॉपीराईट इमेज असतात, पण आपल्याला वाटतं की अरे इमेज वापरतोय आपण, कुठं त्यांचा माल चोरतोय, तर आपल्याला इला कशाला कॉपीराईट येईल। तर मी जेव्हा व्हिडिओ बनवले तर व्हिडिओ बनवल्यानंतर मला तिथे कुठेही कॉपीराईट आला नाही। त्यानंतर पण माझा 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर इझिली कंप्लीट झाले। पण तरी परत नंतर मॉनिटायझेशनला रिजेक्ट केलं, म्हणजे मॉनिटायझेशन जेव्हा अप्लाय केलं तेव्हा रिजेक्शन आलं। तर का आलं, तर एक ज्या इमेज वापरल्या होत्या तर काही त्या इमेजला काय आलं होतं, कॉपीराईट आलेला होता आणि त्यामुळे माझं मॉनिटायझेशन परत काय झालं होतं, रियूज कंटेंटमुळे काय झालं होतं, परत मला मॉनिटायझेशन रिजेक्ट झालं होतं। मग त्यानंतर परत मी म्हणजे थोडं परत 1 महिना गॅप दिला। 1 महिन्यानंतर गॅप दिल्यानंतर परत मी काय केलं, जे गरुड पुराण असतं, अध्याय असतं, मग म्हणजे मला त्याची आवड होती, तर मग मी म्हटलं ठीक आहे त्याबद्दल आपण चॅनल चालू करू। आता मी त्याबद्दल चॅनल चालू केल्यानंतर मी काय केलं, म्हणजे ते अध्याय वगैरे वाचण्यासाठी एवढा म्हणजे आपल्याकडे टाईम नसतो, कारण घरात बाळ असतं, ते कधी उठेल काही सांगता येत नाही। मग मी काय केलं, AI चा आवाज वापरला। AI चा आवाज वापरल्यानंतर तिथे ते काही मला काही आलं नाही, म्हणजे तुम्हाला सांगते म्हणजे असं काही आलं नाही की तुम्ही हे करू शकता की ते करू शकता,
असतं. आता तुम्हाला सांगते तिथे मी काय करायचे बॅकग्राऊंडला VNमध्ये म्हणजे ते एडिट करायची. आता VNला आपण काय करतो म्हणजे ते मागे छान वाजण्यासाठी तर आपण काय केलं मी VNचे काय करायचे ते म्युझिक टोन वापरायचे किंवा ते बॅकग्राऊंड म्युझिक वापरायचे. आता तुम्हाला सांगते मी जेव्हा मॉनिटायझेशनला अप्लाय केलं तर जे VNवरती सॉन्ग असतात ते म्युझिक असतात ते म्युझिकवाल्यांनी सुद्धा म्हणजे तिथे काय केलेलं होतं कॉपीराईट क्लेम केलेला होता आणि त्यामुळं परत माझं मॉनिटायझेशन काय झालं रिजेक्ट झालं. त्यानंतर मी तुम्हाला खरंच सांगते मी 3 महिने यूट्यूबला हात लावला आणि यूट्यूब बघितलं पण इतकं इरिटेट झालं होतं मला. तर त्यानंतर मी काय केलं डायरेक्टली ठरवलं की आता म्हणजे ही सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या. म्हणजे कोणाचं कोण काय विचार करेल किंवा कोण म्हणजे म्हणेल की ही यूट्यूबवरती काम करते आणि काय चिल्लर काम करते. मला एवढंच माहीत होतं की मी चुकीचं काम करत नाही, मी राईट वेने काम करत आहे. म्हणजे काही लोकांनी ज्याला नाव ठेवायचं तो ठेवणारच आहे. ज्याला ज्याला सपोर्ट करायचा तो कशाही कोणत्याही गोष्टीला करेल, पण ज्याला सपोर्टच करायचं नाही तुम्ही कितीही चांगली केली तर तो तुम्हाला तिथे नावच ठेवणार आहे. मग त्यानंतर मी फायनली फक्त माझ्या घरातल्या एका पर्सनला परमिशन घेतली आणि मी तुमच्यासमोर आली आणि ह्या टेक्निकल चॅनलमध्ये पण माझे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम काय झाला कंप्लीट झाला आणि मी मॉनिटायझेशनला अप्लाय केलं. आता माझं मॉनिटायझेशन हे लवकरात लवकर म्हणजे कंप्लीट होईल. मला ह्यावेळेस विश्वास आहे की मी इतक्या साऱ्या ठेचा खाल्ल्यानंतर माझा चॅनलला कुठेही म्हणजे रिमॉनिटाईज होणार नाही किंवा मॉनिटायझेशन रिजेक्ट होणार नाही. आणि ज्या दिवशी माझं मॉनिटायझेशन हे होईल त्या दिवशी मी पहिला काय करेल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. तर मला फक्त इतकंच वाटत होतं की मी जे चॅनल मॉनिटायझेस करताना ज्या चुका केल्या त्या चुका तुम्ही करायला नको. कारण मी व्हिडिओमध्ये फक्त डेली सांगत आली की 1000 सबस्क्रायबर 4000 वॉच टाईम ह्या पद्धतीने कंप्लीट करा. कारण ज्या गोष्टी मी शिकले होते किंवा ज्या गोष्टींनी मी माझं 1000 सबस्क्राईब 4000 वॉच टाईम इझिली कंप्लीट करत होते त्याच गोष्टी मी तुमच्यासाठी जसे रेग्युलर घेऊन येत असते. पण मला हे लक्षातच नव्हतं की म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी कंप्लीट कराल, नक्की कंप्लीट कराल, त्या होऊन पण जातील. पण जर तुम्ही एवढी मेहनत करून पण जर एखाद्या काही छोट्या गोष्टीमुळे जर तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला नाही तर खरंच खूप वाईट वाटतं. तर त्यामुळे चॅनल कॅटेगरी सिलेक्ट करताना त्यामध्ये चुकूनही थोडंही कॉपीराईट मटेरियल येणार नाही किंवा यूट्यूबला फक्त कारणच बनेल मॉनिटायझेशन रिजेक्ट करण्यासाठी. अशा कोणत्याही कारणात फसू नका. जे काही असेल ते स्वतःचा ओरिजिनल कंटेंट बनवा. म्हणजे मी तर सांगाल रेसिपीवाल्या बनवताय तर रेसिपीचं तुमचा जरी तुम्हाला चेहरा दाखवायचा नाही तुम्ही तुमच्या हाताने बनवलेली रेसिपी दाखवा, पण तिथं कोणताही बॅकग्राऊंड म्युझिक ते छान वाटण्यासाठी टाकू नका. त्यानंतर AIचा आवाज तर चुकूनही वापरू नका. कारण ते AI फक्त AI करत आहे पण तिथे पण कॉपीराईट किंवा तिथे पण यूज कंटेंट दाखवत आहे. त्यानंतर म्हणजे भरपूर जण काय करता इमेज वापरता गुगलच्या. ठीक आहे, आज काही इमेजला कॉपीराईट येत नसेल पण मोस्टली सांगू शकत नाही. यूट्यूबच्या पॉलिसी ह्या नेहमी चेंज होत आहे. तर यूट्यूब काय करेल नंतर तुम्ही यूट्यूबच्या कोणत्याही इमेज वापरला त्याला कॉपीराईट देईल आणि आपली मेहनत वेस्ट जाणार, आपलं चॅनल मॉनिटाईज होणार नाही. मग त्यामुळं फ्रस्ट्रेशन येण्याच्या आधी किंवा टेन्शनमध्ये डिप्रेशनमध्ये जाण्याच्या आधीच मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींची काळजी घ्या आणि त्या पद्धतीने तुमचा चॅनल काय करा लवकरात लवकर मॉनिटाईज करा. 1000 सबस्क्रायबर 4000 वॉच टाईम कसे कंप्लीट करायचे यासाठी मी तुमच्यासाठी म्हणजे मी ज्या गोष्टी शिकले किंवा ज्या गोष्टींचा आम्ही सर्च केला तर त्या गोष्टी मी तुमच्यासाठी रेग्युलर व्हिडिओमध्ये घेऊन येत असते. तर त्यामुळे टेन्शन घेण्याचं कोणतंही कारण नाही. फक्त ज्या चुका तुम्हाला करायच्या नाही आहे त्या आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे. तर अशाच नवनवीन म्हणजे मी गोष्टी तुमच्यासाठी यूट्यूबवरती घेऊन येत असते. नवनवीन यूट्यूब संबंधित माहिती, छोट्या ट्रिक्स तुमचं चॅनल ग्रो करण्यासाठी. तर माझे व्हिडिओ आवडत असेल किंवा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.